मध्ये आपले पाहुणे आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण। खरं तर सगळ्या महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही हेळपांडवून लावणारं असे एक राजकारण 1-1.5 महिना महाराष्ट्रात झालं। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या उलथापालथी झाल्या आणि अखेरीला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार शासन आरूढ झालं। 8 दिवसांपूर्वी 9 दिवसांपूर्वी या सरकारचा शपथविधी झाला। आता पुढं या सरकारच्याकडून काय अपेक्षा आहेत लोकांच्या, या नव्या राजकीय समीकरणांकडे काँग्रेस कसं बघतं, या सगळ्याबद्दल आपण अशोक चव्हाण यांच्याशी बोलणार आहोत। चव्हाण साहेब, सगळ्यात पहिला तर सगळ्या महाराष्ट्राला पडलेला जो प्रश्न आहे की आता सरकार शपथविधी होऊन जवळपास 9 दिवस झाले, पण अजूनही तुमचं खाते वाटप काही होताना दिसत नाहीये। तर सुरुवातीला जर हे असेल तर मग हे आणखीन किती काळ आणि कसं बघणार महाराष्ट्र? कुठल्याही त्याच्यामध्ये वादाचे विषय आहेत असं मला तरी वाटत नाही। एकतर तिन्ही पक्षांचं पक्षाची यादी जी आपण म्हणू की विभाग जे आहेत महाराष्ट्रामध्ये, तिन्ही पक्षांना त्यातून काम करायला वाव मिळाला पाहिजे। काही मोठे विभाग आहेत, काही छोटी खाती आहेत, ह्याचं विभाजन कसं व्हावं, कुठल्या पक्षाला कुठलं डिपार्टमेंट दिल्यामुळे त्या पक्षाला काम करायला शेवटी प्रत्येक पक्षाची इच्छा ही आहे की त्याचं परफॉर्मन्स त्यांना देता आलं पाहिजे। एखादं खातं ज्याच्यात काहीच परफॉर्मन्स देण्यासारखीच परिस्थिती नाही, असे काही विषय असू शकतात, मी नाकारत नाही। त्यामुळे हे निर्णय घेत असताना लोकांची अधिकाधिक कामं, चांगल्या खात्यांसाठीचा झगडा सुरू आहे थोडक्यात। चांगलं म्हणण्यापेक्षा ज्यातून सामान्य जनतेच्या अपेक्षेच्या पूर्तता करता येईल आणि त्यातून काही परफॉर्मन्स देता येईल अशा पद्धतीची खाती असली पाहिजेत असं एकंदरीत प्रत्येक पक्षाला वाटतंय, तिघांनी वाटतं। त्यामुळे मला वाटतं त्यातलं काही फारसा त्यात डिस्प्यूट असं मला वाटत नाही, कारण की मी काही प्रक्रियेमध्ये सहभागी होतो आणि त्याच्यामध्ये जवळपास 70-80% तरी एकमत आहे, 20% काही विषय आहेत। कशावर एकमत आहे आणि कशावर डिस्प्यूट आहेत? अशी कोणती खाती आहेत की ज्याच्यामुळे 10 दिवस झाले तरी खाते वाटप होत नाही? डिस्प्यूट असं नाहीये, शेवटी निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे। एक विभाग आहे की जे तिन्ही पक्षांना वाटतंय की आपल्याकडे असावा। उदाहरणार्थ आता मी सगळ्या गोष्टी सांगणं बरोबर नाही त्या गोष्टी, परंतु तो निर्णय मुख्यमंत्री घेतील काय योग्य आहे तो। त्यामुळे यात वाद नाहीयेत किंवा डिस्प्यूट नाहीये, पण एका विभागाला तिघांची मागणी असेल। नाही, वाद नाहीये, डिस्प्यूट नाहीये, मग ते होत का नाहीये? हा शेवटी कसं आहे, ही कन्सल्टेशनची प्रक्रिया आहे, ही खरं म्हणजे प्रक्रिया। मला असं वाटलं होतं अशोकराव की जेव्हा म्हणजे तुमच्या 3 पक्षांमध्ये जेव्हा चर्चा सुरू होत्या तेव्हा चर्चा याच गोष्टींची चालली आहे की महामंडळं कोणाकडे कोणती, खाती कोणाकडे कोणती, अध्यक्षपद कोणाकडे, उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे, याच गोष्टींची चर्चा सुरू होती ज्याच्यामुळं ते सरकार बनायला इतका वेळ गेला। सरकार बनण्याच्या मध्ये हा विषयच नव्हता। सरकार बनत असताना शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर आघाडी करायची याच मूळ विषयाला आमच्या नेतृत्वाने, केंद्रीय नेतृत्वामध्ये हा विषय मान्यच नव्हता। शिवसेनेसारख्या पक्षाला म्हणजे शिवसेनेशी आमचं कधी आघाडी झालीच नव्हती ना। शिवसेनेची आमची राज्यामध्ये आतापर्यंतच्या एकंदरीत राजकीय समीकरणामध्ये आमची आयडियोलॉजिकल म्हणजे पक्ष आणि आम्ही आणि शिवसेना यांची आघाडी होण्याचं हे पहिलेच वेळ आहे। नाही, पूर्वी झाली होती ना, जेव्हा इंदिरा गांधींच्या काळामध्ये झाली होती, ठाकरेंच्या काळामध्ये। आम्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र एका सरकारमध्ये ही पहिलीच वेळ आहे ना। त्यामुळे हे निर्णय घेत असताना कुठे तात्विक, कुठे आयडियोलॉजिकल डिफरन्सेस येणं अपेक्षित होतं, ते टाळले पाहिजेत। सरकार चालायचं असेल त्याच्यावर अगोदरच स्पष्टता पाहिजे आणि म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम करण्यामध्ये थोडासा सुरुवातीला वेळ गेला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शपथविधी जो काही विलंब झाला त्याच्यामध्ये प्रमुख हे कारण होतं की बाबा तुम्ही या गोष्टीवर कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करा, त्याच्यामध्ये एकमत करून घ्या आणि मग ते सगळे विषय असे त्यात वेळ झाला हे मान्यच करावं लागेल। पण त्यातलं मूळ कारण हे होतं की जोपर्यंत आमची ह्याच्यामध्ये एक वाक्यता होत नाही तोपर्यंत उगाच सरकारनं आम्ही म्हणलं आम्ही बाहेर थांबतो सरकारच्या आणि मग पाठिंबा देतो, हा एक पर्याय उपलब्ध होता। पण सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण सरकारमध्ये सामील व्हावं, म्हणजे तो आग्रह शिवसेनेकडून होता, राष्ट्रवादीकडून आग्रह होता आणि मग ठीक आहे। मग पण काँग्रेस असा विचार करत होती की शिवसेनेनं सरकार स्थापावं आणि आपण त्यांना बाहेरून पाठिंबा, असा एक विचार होता ना, असा एक मतप्रवाह होता की काँग्रेसने शेवटी भाजपला रोखणं हा त्यातला महत्वाचा भाग होता आणि भाजपला रोखायचं असेल तर मग आपण सरकारला या पाठिंबा द्यावा असं मत होतंच।
मग तो मधून राहून द्यायचा का बाहेरून द्यायचा याच्यावर थोडीशी खल होता सुरू, परंतु शेवटी ठरलं की मग ठीक आहे, मग मागणीच आहे तर मग एक त्याच्यामध्ये मग किमान समान कार्यक्रम कॉमन युनियन प्रोग्राम तयार करा, त्याच्यामध्ये एक वाक्यता झाली पाहिजे, त्यात वाद कुठे व्हायला. पण शेवटी हे 5 वर्ष टिकवायचं असेल तर मग कुठेतरी त्याची एक वाक्यता झाली पाहिजे, कुठेतरी उद्या वादाचे विषय असे समोर येता कामा नये, असं एकंदर होतं. आता म्हणजे जवळपास 10 दिवस झाले राज्यामध्ये सरकार आहे, मंत्री आहेत, पण दिसतंय असं की मंत्र्यांच्याकडे काही कामच नाहीये, कारण त्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी आपण सांभाळायची हेच त्यांना माहिती नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगा होत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी खूप धडाक्यानं मिटिंगा घ्यायला सुरुवात केली आहे हे दिसतंय, पण बाकीचे मंत्री, तुमचे जे मंत्री आहेत 2, ते काय करतायत सध्या? मला वाटतं की मुख्यमंत्री, मी काही त्याच्यामध्ये नसल्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये मला कल्पना नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला काही काम दिलं असावं, जेणेकरून, कारण शेवटी आता काम नाही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच काम आहे तसं पाहायला गेलं तर. जोपर्यंत डिपार्टमेंटचं विभाजन होत नाही किंवा त्यांना डिपार्टमेंट दिले जात नाही तोपर्यंत काही जबाबदाऱ्या निश्चितच मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला असाव्यात. त्यामुळे काम काही थांबलंय असं नाही आणि मुख्यमंत्री निर्णय घ्यायला मोकळे आहेत. निर्णय त्यांना कॅबिनेट होत आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठका होत आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मिळून निर्णय 6 मंत्री एकत्र येऊन निर्णय घेत आहेत. त्यामुळे जवळ 3-4 कॅबिनेट मिटिंग होऊन गेल्या आतापर्यंत. त्यामुळे काम रुकलं असा भाग नाही. ठीक आहे, एक पब्लिक परसेप्शनचा विषय जरूर आहे किंवा पण मग जर झालं पाहिजे मान्य मला. जर 6 जणांमध्ये होऊ शकत असेल तर मग मोठं मंत्रिमंडळ आपल्याला गरजेचं आहे का? एकेकाळी मला आठवतंय पवार साहेबांनी एकट्यानेच विधानसभा चालवली होती नागपूरची. शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना 20 मंत्र्यांवर आज 43ची त्याला मर्यादा आहे मंत्रिमंडळाला, आणि शंकरराव चव्हाण साहेब 86ला मुख्यमंत्री होते तर 20 मंत्र्यांनी पूर्ण राज्य चालवलं होतं. असंही उदाहरण आहे मागचे. तर अशी उदाहरणं आहेत ना, म्हणजे करायचं झाला तर निर्णय घेता येईल, तसं काय फार मोठी गोष्ट. पण तुमचं वैयक्तिक काय मत आहे की असावं, मोठा असावं का असं चालतंय, उत्तम चालतंय, कमी आहे, छान आहे? मला वाटतंय की कुठेतरी विकेंद्रीकरण हा त्यातला महत्वाचा भाग आहे. सेंट्रलाइज करून, जसं केंद्रामध्ये म्हणतोय भरपूर आहेत पण सर्व सेंट्रलाइज आहे, इथे तसं नाहीये ना राज्यामध्ये. 3 होऊ नये, विकेंद्रीकरण झालं पाहिजे, कामाचं तिथे नियोजन झालं पाहिजे आणि मला वाटतं की इफेक्टिव्हली काम झालं पाहिजे. कारण शेवटी तुमची आता परीक्षा खरी जी आहे की ती किती एफिशियंटली तुम्ही सरकार चालवता, कशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेता. मला वाटतं हे लोक इकडे पाहत आहेत, कारण लोकांच्या आपण सगळ्या अपेक्षा, आता कर्जमाफीचा मोठा विषय आहे, राज्याची आर्थिक परिस्थिती हा एक सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे, तर भरपूर विषय आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने सगळे विषय हाताळता आणि निर्णय घेता हे बरंच महत्वाचं राहणं. लोक पाहत आहेत तुमच्याकडे. जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा असं दिसत होतं की काँग्रेसमध्ये फार उत्साह नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी. खालून आमदारांकडून रेटा आला म्हणून शेवटी केंद्रीय नेतृत्वाला हा निर्णय मान्य करावा लागला. तुम्ही केंद्रीय नेतृत्वाला हे त्यांच्या गळी कसं उतरवलं? म्हणजे आता तर त्यांचं जे काही शिवसेनेबद्दलचे आक्षेप वगैरे जे काही होते ते आता पूर्ण त्यांच्या मनातनं गेलेले आहेत का, दूर झालेत का? मॅन्डेट हा विरोधात बसायचा आम्हाला बहुमत कोणालाच मिळालं नाही, ना शिवसेनेला, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादीला. त्यामुळे हा जो मॅन्डेट आहे तो काही आम्ही सत्तेमध्ये यावं अशा प्रकारचा मॅन्डेट नाही, फ्रॅक्चर्ड मॅन्डेट आहे. त्यामुळे विरोधात बसून विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची एकंदरीत मानसिकता आम्हा सर्वांची होती. परंतु ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये ज्याला म्हणून नॉन गव्हर्नन्स नावाची गोष्टच नव्हती, फक्त घोषणा भरपूर होत्या पण डिलिव्हरी नील होती, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या योजना ज्या कागदावरच राहिल्या, शेवटी आर्थिक तरतुदी नव्हत्या, अर्थसंकल्पीय त्याच्यामध्ये काही बॅकअप नव्हता आणि त्यामुळे कर्जमाफीसारखी योजना फार बारगळली. आत्महत्याचं प्रमाण खूप वाढत गेलं आणि महाराष्ट्रामध्ये कधी म्हणजे सरकारची संवेदनशीलताच राहिलेली नाही. माणसं मरतायत, मरू द्या, कोणी त्याला पाहायला तयार नाही, उपाययोजना करायला तयार नाही, मॉनिटरिंग करायला तयार नाही, निर्णय घ्यायला तयार नाही आणि गप्पा फक्त खूप मोठ्या मारल्या जात होत्या. मोटर ग्रीडची कल्पना मांडण्यात आली, शेतकऱ्यांना मदत करू वगैरे, म्हणजे अशा सगळ्या काही गप्पा ज्या व्हायच्या, ही आपली गप्पा या ठीक आहे आज इथं मारतो, पण तसं गप्पा सरकार चालत नाहीत ना. सरकार तसं चालत नसतं. सरकारला गप्पा मारून सरकार चालत नसतं, सरकारला कृती करून दाखवावी लागते. आणि 5 वर्षातला रोष खूप होता, कारण तुम्ही पाहाल की सगळे मंत्री म्हणजे बहुतांश मोठे सर्व मंत्री पडले या सरकारचे. आपण जर यादी जर पाहिली तर बहुतांश मंत्री पडले आणि काही लोकांना तिकडेच मिळाले नाहीत. अशी परिस्थिती मागच्या सरकारची होऊन बसली.
त्यामुळे लोकांचा खूप भ्रमनिराश झाला, राग खूप होता. म्हणजे आमचं थोडंसं जर काही उणिवा ज्या राहिल्या त्या दूर झाल्या असत्या तर कदाचित आमची संख्या ही निश्चितच 60, 70, 75च्या घरात काय उणिवा राहिल्या तुमच्या? ते रिसोर्सेस कमी होते, मान्यच करावं लागेल ना पक्षाला. तुम्ही मुळामध्ये निवडणूक लढायला उत्सुकच नाही आहेत अशा प्रकारची स्थिती होती. तसं काही नव्हतं, परंतु अनेक कारणं आहेत. परंतु एकंदरीत तयारी आमची कमी पडली आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक 15-20 जागा तर नक्कीच आमच्या वाढल्या असत्या, असं माझं व्यक्तिगत मत आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर अध्यक्षपद म्हणजे अध्यक्षाला बदलणं म्हणजे तुम्ही गेला. मला बदललं नाही, मी तुम्हाला सांगतो. नाही, पण त्याचा फटका बसला. मी राहुल गांधींना ज्यावेळेस लोकसभेला माझा पराभव झाला आणि लोकसभेला एकच जागा आली, अर्थात तो देशातच तसा विषय झाला होता, सगळीकडेच कुठे जागाच आल्या नाही, कुठे एक जागा आली, कुठे 2 जागा आल्या. त्यावेळेस पहिल्यांदा मला माध्यमांनी विचारलं की तुम्ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तुम्ही रमण. हो, बिलकुल तयार आहे म्हटलं. आणि मी फक्त हे सांगून चुकलो नाही, तर राहुल गांधींना प्रत्यक्ष भेटल्यावर मी सांगितलं की म्हटलं मला वाटतं की अशा परिस्थितीमध्ये मी पुढे कंटिन्यू करणं उचित नाहीये आणि म्हणून माझा राजीनामा स्वीकार, फक्त बोलण्यापुरती हा विषय नाहीये, मी आय मीन इट. आणि मग त्यांनी तो स्वीकारला. मग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही या संधीची वाट बघत होता की कधी आपल्याला राजीनामा देता येतो, अशी वेळ आली? संधीचा विषय नाही ना. मी याच्या अगोदर निवडणुका राज्यातल्या कंडक्ट केल्या. 2010 मध्ये मी 82 जागा राज्यात निवडून आणल्या होत्या. त्यावेळेस असं कधी म्हटलं मी संघटनेमध्ये काम करणारा माणूस आहे. पण मग संघटनेमध्ये काम करणाऱ्या माणसाला विधानसभा तोंडावर असताना अध्यक्षपद सोडणं आणि त्याच्यानंतर नव्या अध्यक्षानं त्याला तो महाराष्ट्र समजला तरी नव्या अध्यक्ष असं तयारच मिळालं ना. म्हणजे मुद्दा असा आहे की नव्या अध्यक्षाला मी शेवटच्या क्षणापर्यंत काम, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर राजीनामा देऊ केल्यानंतर मधला जो 1-1.5 महिन्याचा कालावधी गेला, 2 महिन्याचा, त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये मी पक्षाचं कामं चालू ठेवलं, पक्षाच्या बैठका चालू ठेवल्या, पक्षाची निर्णय प्रक्रिया चालू ठेवली. नव्या अध्यक्षाला काही जास्त वेळ, तुम्ही आल्याबरोबर ताबडतोब 4 दिवसांनी ते काम कंटिन्यू त्यांनी केलं. त्यामुळे नवीन अध्यक्षाला शून्यापासून काही करायची गरज पडली नाही. पण मग उणीवा कुठे राहिल्या? रिसोर्सेस एवढं मोठं इलेक्शन कंडक्ट करणं, रिसोर्सेस पक्ष तुम्ही असता तर जास्त सोपं गेलं असतं ना. ते रिसोर्स जनरेट करणं सुद्धा तुम्ही असता तर जास्त सोपं झालं असतं. मला वाटतं की त्याच्यामध्ये व्यापक मोठं इलेक्शन आहे. महाराष्ट्रात 288 जागा, राज्यातल्या 150-200 जागा आपण लढाव्यात आणि ते सहन करणं मला वाटतं थोडंसं अशक्य, अवघड काम होतं अशा परिस्थितीमध्ये, असं माझं मत होतं. आणि म्हणूनच आजही तेच म्हटलं ना की जवळपास 15-20 जागा अधिकच्या आल्या असत्या जर थोडीशी अधिकची त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद करता आली असती, रिसोर्सेस अधिक, आणि नुसतं रिसोर्सेस नाही आणि म्हणजे थोडं अजूनही त्याचं नियोजन चांगलं करता आलं असतं, मला वाटतं की फायदा झाला असं. असं ठीक आहे, तरी सुद्धा लोकांचा रोष भाजप सरकारवर होता, निश्चित होता. आणि म्हणून आज ज्या जागा आल्या त्या निश्चितच काँग्रेस ही त्यात चांगला ऑप्शन आहे, राष्ट्रवादी एक चांगला ऑप्शन आहे, अशा स्वरूपाचं ते सगळं. अशोक चव्हाण यांच्या बरोबरच्या या आईस्पेस गप्पा अशा सुरू राहणार आहेत एका छोट्याशा ब्रेक नंतर. अयोध्या जितना मुसलमानों को मक्का और मदीना इम्पोर्टेंट है, उतना एक आम हिंदू के लिए ये इम्पोर्टेंट है. तो मुसलमान आराम से छोड़ सकते थे एंड मुस्लिम्स वेर रेडी ऑल्सो, लेकिन उनको गुमराह किया है प्रोफेसर इरफान हबीब एंड द लेफ्ट हिस्टोरियंस ऑफ अलीगढ़ यूनिवर्सिटी एंड JNU. वही बातें जो है बिगड़ना शुरू हो गई. प्रोक्लेम, पिकांना लागणाऱ्या आळ्यांच्या तोंडाला लागे प्रोक्लेमचं कुलूप. प्रोक्लेम देई भरपूर फुलं आणि अधिक उत्पादन. प्रोक्लेम. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका फिटनेस. तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. Tirumala Oil by the Kute Group, keeping mankind happy. Passengers puppet. प्रवासी puppet. बरोबर 1200 आहेत, करून घ्या अकाउंट. 3 तिकीट हवीत, द्याल डिस्काउंट. डिमांड आहे जास्त बेटा, तिकीट आहेत कमी. हजारांकी कार्ड हे पैसे आहेत कमी. फसलो आम्ही. महागड्या तिकिटांचे खाऊन झटके, लटकलत मध्येच अंकिशाला फटके. काय करू? बेटा रेड बस वर ये, होईल पैशांची वसुली. बेस्ट डील्स अँड प्राइसेस आहेत इथे असली. आता नो मोर puppet. रेड बस ने कटे आपली बस जर्नी स्वतः कर कंट्रोल विथ रेड बस. डाउनलोड अँड गेट इट. सेसा आयुर्वेदाच्या प्राचीन क्षीरपाक विधीने निर्मित, जो केसांच्या सर्व समस्यांवर संपूर्ण उपाय आहे. तुमच्या केसांचा डॉक्टर सेसा.
मी माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी भरवसा करते फक्त अजय टूथब्रशवर, ज्यात आहे प्रीमियम ज्यूपॉन्ट ब्रिसल्स आणि सर्वात उत्तम डिझाईनची करते दातांची कंप्लीट सफाई आणि दातांना ठेवते निरोगी आणि चमकदार. अजय 1985 पासून निभावतोय आपल्या दातांच्या सुरक्षेचं वचन. Give it the best of you. You wanna make it large? It starts with you. Make it. Seagram's Royal Stag Mega Music. It's your life. Make it large. इस बात को अच्छे से समझ लीजिए आप. ये जो बीच के टीके भूल जाते हैं ना, ये देखिए अच्छी बात नहीं है. सारे टीके समय से लगेंगे, तभी जानलेवा बीमारियों से बच्चों को सुरक्षा मिलेगी. 5 साल 7 बार. छूटे ना टीका एक भी बार. स्मार्ट शॉवर्सने रोजवार रिबॉर्न रेकॉर्ड वॉटर हीटर सादर करत आहे ऑमनस, भारतातील सर्वप्रथम स्मार्ट कंट्रोल टेक्नॉलॉजी सोबत. Add sparks to your life. अग्निहोत्र सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता. को प्रेझेंटेड बाय वॅसलिन आणि पूना गाडगिळ अँड सन्स. को पावर्ड बाय अनुरूप विवाह संस्था, काल निर्णय आणि बैंक ऑफ महाराष्ट्र. हमेशा हम अपने सपनों को पाने की कोशिश में सब कुछ लगा देते हैं. हम नहीं चाहते कि कोई हमें रोक पाए. सिंस 27 years, फ्लेमिंगो और हम. फ्लेमिंगो, an aid for a new life. पीरियड्स के दौरान होने वाली हर प्रॉब्लम्स जैसे कि पेनफुल मेंस्ट्रुएशन, इरेगुलरिटीज, वीकनेस, मूड स्विंग्स एटसेट्रा, इन सभी का बेस्ट एंड सेफ आयुर्वेदिक ट्रीटमेंट है सची सहेली. सची सहेली आयुर्वेदिक सिरप को मिनिमम 21 दिन रेगुलरली यूज करें. यू विल लव दिस प्रोडक्ट. सोनाई डेअरीच्या अल्ट्रा मॉडर्न टेक्नॉलॉजी डेअरीस्टा चीज प्लांटचा उद्घाटन समारंभ आणि महासत्संग जागतिक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. आपला नम्र दशरथ माने दादा, चेयरमैन सोनाई ग्रुप. संजू फिल्म में दिखाया गया कि कैसे आप जेल में न्यूज़पेपर के लिफाफे बनाते थे. सजा कम करनी हो तो काम करना पड़ेगा. तो मुझे एक पेपर बैग का 10 पैसे मिलते थे. पाजी पैसों का करते क्या थे? वो पैसे मैंने इकट्ठा किए ताकि राखी के दिन पे मैं अपनी बहनों को दे सकूं. आज रात उभरेंगे संजू बाबा के कुछ छुपे जज्बात सोनी पर. क्रिस्टलचं मिसाईल एक परिणामकारक कीटनाशक. मिसाईलच मागा, मिसाईलच डागा. ओळख असल मिसाईलची, खून 2 तलवारींची. दादा येणार? ओटीपी सांगा सर. ओटीपी 4250. ओके. सगळ्यांना माहित आहे, ओला ऍप डाउनलोड कर आणि ओला ऑटो बोलव. विना बार्गेनिंग. आता हीच आहे ऑटो बोलवण्याची नवी पद्धत. आताच बुक करा. एंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या, तसंच दम लागणे, पायावर सूज, छातीत दुखणे, मधुमेह, उच्च रक्तदाब अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा या कॉपीराईट प्राप्त पर्यायाविषयी जाणून घ्या. माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी. मिस्ड कॉल द्या 9513 67 50 30. तुमच्या घराजवळच्या माधवबाग क्लिनिक मध्ये तज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी मिस्ड कॉल द्या 9513 67 50 30. मी ना आयुष्यभर कुणालाच आनंदी करू शकलो नाही. जिने मला जन्म दिला, तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपलं, वाढवलं, त्या माझ्या आईला दुखवलं मी. ज्या शिवांगीने विश्वासाने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, आज त्याला गमावलं मी कायमचं. नाजूक नात्यात गुंफलेला मोगरा फुलला. उद्या दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर. बघा ना काय फालतू सिमेंट लावतायत. काही वर्षातच गंज आम्हाला खाऊन टाकेल आणि बिल्डिंग. तसं आमच्या बिल्डिंग मध्ये तर श्री जंगरोधक सिमेंट लावत आहेत. लकी आहात. तू कुठचा आहेस? मुंबईचा. आमची आई पण तिकडचीच. आंटी तिकडची आहे. सोड संगत, ये आपल्या भावासोबत. श्री सिमेंट हे लागलं की परिणाम दिसतोच. श्री गंजरोधक सिमेंट, ढाल घराची वर्षानुवर्षांची. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अशोक चव्हाण यांच्या बरोबरच्या आपल्या गप्पा सुरू आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जेव्हा हे सरकार बनत होतं मधल्या काळामध्ये आपण बघितलं की अजित पवारांनी तुमच्या बैठकांच्या सत्रांना कंटाळून
ते बीजेपी बरोबर जाऊन सरकार स्थापन करायचा प्रयत्न त्यांनी केला. शरद पवारांनी हे सांगितलं की एका बैठकीतून तर मी पण निघून गेलो बाहेर. अजित पवार त्या सगळ्या वातावरणाला कंटाळून शेवटी ते बाहेर गेले. हे त्यांचं पवार साहेबांचं किंवा अजित पवारांचं व्यक्तिगत मत असू शकतं. बऱ्याचशा वेळेस 3 पक्षाच्या बैठकीमध्ये तो संयमाने बरंचसं घ्यावं लागतं, बरीचशी चर्चा असते. बऱ्याचशा वेळेस जे हवं ते घडत नसतं. एका पक्षात सरकार असेल त्यावेळेस मग तेवढं थोडी लिबर्टी असते. मग ठीक आहे, काय डिपार्टमेंट कुठलं घ्यायचं, कोणाला घ्यायचं, काय इथे खूप मर्यादा पडतात. तिन्ही पक्षाचं सरकार गठीत करणं ही फार मोठी कसरत आहे आणि त्यावेळी पहिलीच वेळ आहे. कारण आधी 2 पक्षासारखं असायचं, बाकी लहान लहान पक्ष ठीक आहे, एका 2 जागा ऍडजस्टमेंट होऊन जायची. आता 3 पक्षाचं सरकार, तिन्ही पक्षातल्या लोकांना जवळजवळ संख्याबळ जवळपास सारखं 10-12 लोकांचं फरक जरी असलं तर 40+ सर्वच आहेत. ते 56 आहेत, ते 54 आहेत, आम्ही 44 आहोत. त्यामुळे हे सगळे अकॉमोडेट करण्याच्या वेळेस निश्चितच तारेवरची कसरत, एकमेकाशिवाय सरकार होऊ शकत नाही. तिन्ही एकत्र आल्याशिवाय सरकार चालू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणजे फरक जरी आकड्याचा कमी जास्त असला तर तिन्ही एकत्र सरकार चालू शकत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेस ऍडजस्टमेंट करण्यामध्ये जमतं, कधी जमत नाही. पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, त्यांचा मान सन्मान सर्व राखतात, परंतु मग तो पक्षाचा इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज करता येत नाही आणि त्याच्यामुळे कधी कमी जास्त घडतंय. परंतु अजित पवारांनी तातडीने उठून जावं आणि राष्ट्रपती राजवट मध्यरात्री उठवावी काय, सकाळी शपथ व्हावा काय, हे काही तसं मनाला पटण्यासारखा विषय असं मला वाटतं. पण ठीक आहे, त्यात मला अधिक बोलायचं नाही, तो विषय सगळा बंद झालेला आहे. प्रश्न म्हणजे मगापासून मी वाट बघत होती की सगळ्या महाराष्ट्राने झोपेतून उठल्याबरोबर शपथविधी झालेला पाहिला. आम्हाला सगळ्यांना, सामान्य नागरिकांना आश्चर्य वाटलं. तुम्ही तिथे आदल्या दिवशीपर्यंत चर्चा करत होते, तुमची आणि बाकी सगळ्यांची काय रिॲक्शन काय होती? मला वाटलं आमच्या काँग्रेसचा शपथ झाला असं वाट 2 मिनिटं मला सांगितलं. म्हणजे सकाळी ज्यावेळेस मी उठलो, कारण मी थोडा उशिरा उठलो त्या दिवशी, आणि माझ्या मुलीने सांगितलं की पप्पा शपथविधी चालू आहे. म्हटलं आपल्या पक्षाचा शपथ चालू असेल, लावला तर तिकडे बलताच शपथ चालू आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की हे जे काही घडलंय ते घडायला नको पाहिजे होतं. म्हणजे ज्या परसेप्शन्स नंतर निर्माण झाल्या, ज्या गोष्टी आता वृत्तपत्रात छापून येत आहेत वगैरे, लोकांना एक निश्चित कारण नसताना एक संशयाचं वातावरण त्याच्यामुळे निर्माण झालं. पण त्याच्यानंतर म्हणजे तो शपथविधी झाल्यावर तुम्ही जे सगळे 12 वाजता भेटले तेव्हा एकमेकांशी काय बोलत होता तुम्ही? मी त्यांना विचारलं, मी पहिल्यांदा फोन जयंत पाटील लावला. याचं खरं काय आहे, म्हणजे तुमचा पक्ष या सगळ्या गोष्टी सहमत आहे का? नाही म्हणे, आमचा काही, आम्ही सर्व काही याच्यामध्ये नाही आहोत, आमच्या पक्षामध्ये याला या सगळ्या निर्णयाचं आम्ही सहमत नाही आहोत, त्यांनी स्पष्ट सांगितलं. नंतर पवार साहेबांशी आम्ही जाऊन भेटलो नंतर दुपारी. मग अहमद पटेल होते, बाकी सर्व होते, आणि मग ते सगळं त्यातून मग ते स्पष्ट झालं की नाही. आणि मग ते डॅमेज कंट्रोल एक्सरसाइज सुरू झाला, आमदार कोणाचे किती कुठे काय मुक्तमुक. त्यामुळे परंतु जे नको घडायला पाहिजे होतं दुर्दैवाने ते घडलं. पण ते झाल्यामुळं तुम्ही 3 पक्ष पटकन एकत्र आलात ना, नाहीतर तुमच्या चर्चेचं घोराळ पुढे आणखीन किती काळ चाललं असतं कोणाला माहिती. तसं नाही म्हणता येणार. आम्हाला एकत्र यायचं होतं म्हणून तर आम्ही बसलो होतो ना. आम्हाला एकत्र यायचं होतं म्हणून तर आम्ही एकत्र बसलो होतो, नाही तर कशाला बसलो असतो. शिवसेनेशी कसं आहे की थोडासा प्रक्रियेचा भाग आहे, डिसिजन मेकिंग प्रोसेसला थोडा कालावधी द्यावा लागतो. पण मला तसं काही फारसं, ज्यावेळेस तत्वता ठरलं, दिल्लीतच ठरलं की आम्हाला एकत्र बसायचं आहे, बसताना काय काय करायचंय, काय केलं पाहिजे, हे सगळं नियोजन करावं लागलं. त्या नियोजनाचं मग इम्प्लिमेंटेशन करण्याकरता तो प्रक्रियेचा भाग आहे, इलाजाने काही इलाज नाही. एका पक्ष सरकार नाही, 3 पक्ष सरकार असल्यामुळे तेवढा कालावधी लागला. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ कोणत्या गोष्टीवर गेला? सेक्युलर या शब्दावर. सेक्युलर हा त्याला थोडं सांगितलं ना आम्ही, संविधानाच्या चौकटीमध्ये सरकार चालणार हा त्यातला मूळ गाव आहे आणि त्यात डिस्प्यूट व्हायचं कारणच नाही. कारण देश चालतोय संविधानाच्या बद्दल कोणाच्या मनात वेगळी भावना असण्याचं कारण नाही. आम्ही 3 पक्ष संविधानाला बांधील आहोत आणि संविधानाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याला मूळ गाभा तो राहणार, त्याच्यावर तडजोड नाही. सगळं सेक्युलरिझम. पण त्याच्यामध्ये वादाचे जे विषय आहेत ते वादाचे विषय टाळायचे एकमेकांनी, हे तर मान्य आहे ना. स्वाभाविक आहे. जसं आता मागच्या कालावधीमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आता एकमेव फक्त भाजपचं सरकार नाही आहे, त्याच्यामुळे भाजपचा पूर्णपणे अजेंडा आम्ही राबवू शकत नाही. तसंच आता आजची परिस्थिती अशी आहे की निर्णय घेत असताना आमचं स्पष्ट आहे की ज्या वेळेस आम्हाला वाटलं की हे सगळं चौकटीच्या बाहेर चाललंय त्यावेळेस आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळे आहोत. त्यामुळे ह्या मर्यादा ओळखून 3 पक्षाला मान्य आहे की नाही, म्हणून तो कॉमन युनियन प्रोग्राम केलेला आहे आणि त्याच्या चौकटीत काम करायचं आहे. चव्हाण साहेब, महाराष्ट्राला आणखी एका गोष्टीची खूप उत्सुकता आहे.
की तुम्ही मुख्यमंत्री राहिलात, तुमच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आलं होतं निवडणूक झाल्यानंतर, तुम्ही पुन्हा या मंत्रिमंडळात असणार का? म्हणजे 2 चव्हाणांबद्दल खास करून पृथ्वीबाबा आणि तुम्ही. खरं हा विषय चर्चेचा असू शकत नाही. हा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींना घ्यायचा आहे की आमचा भवितव्य काय ठरवायचं त्याने ठरवायचं. काय प्रश्न तो प्रश्नच नाही. फार मोठा विषय असं अजिबात वाटत नाही. हे दोन्ही चव्हाणांचं काय करायचं का एका चव्हाणांचं काय करा असा विषय नाहीच आहे तो. कारण तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने समजा पक्षाने सांगितलं की तुम्ही आता कुठल्या तरी एखाद्या फॉर एक्झाम्पल वनमंत्री असेल किंवा अजून एखादा महसूल मंत्री असेल तर तुम्ही ते स्वीकारणार का? नाही, वन डिपार्टमेंट चांगलं डिपार्टमेंट आहे, का वाईट नाही आहे. परंतु असं आहे की ज्यावेळेस आपण कोअलिशन गव्हर्नमेंट फॉर्म करतो त्यावेळेस काही गोष्टी घडतात, त्याला निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळं हा निर्णय आम्ही पक्षावर सोपवतोय. मग तुम्हाला जे योग्य वाटतं तो विचार जावं. कारण असं आहे की शेवटी काँग्रेस पक्षाचे डॉमिनन्स सुद्धा या मंत्रिमंडळात निश्चित राहिलं पाहिजे असं माझं व्यक्ती हा विषय बाजूला ठेवून दुय्यम आहे. परंतु निर्णय होत असताना काँग्रेस पक्षाची फरफट होऊ नये हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे तेवढी काळजी ही नेतृत्वाला घ्यावीच लागेल. काँग्रेस असो का ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने काही माणसं त्याच्यामध्ये जी ज्येष्ठ आहेत शिवसेने वाटतं तो एक बॅलन्स राहिला तर ते सर्व नीट राहील असं माझं. म्हणजे तुम्ही पृथ्वीराज चव्हाण असे जर जे ज्येष्ठ नेते आहेत ते जर या मंत्रिमंडळामध्ये आले नाहीत तर काँग्रेसची फरफट होऊ शकते असं म्हटलेलं नाही. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं का? अनेक नेते पक्षात आहेत जे पक्षामध्ये चांगलं काही अशोक चव्हाणांमुळे काढलं किंवा पृथ्वीराज चव्हाणांमुळे असा विषय नाही ना. शेवटी पक्ष म्हणून जी एकंदरीत परफॉर्मन्सची जी जबाबदारी आहे ती फार काळजीपूर्वक पार पाडावी लागेल. नाहीतर मग ते निर्णय घेतात आणि आम्ही त्यांच्या मागे फरफटत चाललोय असं व्हायला नको. ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला? तेवढं असर्टिव्ह राहावं लागेल ना. आता निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये असर्टिव्ह राहण्यासाठी तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये तसे लोक लागतील असं तुम्हाला म्हणायचंय? आता जेवढे आमचे 44 लोक आहेत त्याच्यामध्ये निश्चितच हा क्रायटेरिया एक ठेवाच लागेल ना. नाही तर ते निर्णय घेणार आम्ही तेव्हा म्हणत जायचं असं नाही होणार ना. शेवटी आमची मतं आहेत, आम्हाला काही ओपिनियन्स आहेत. त्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये सहभाग जो असेल त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये आमचा व्हॉइस महत्वाचा आहे त्याच्यामध्ये, कोणी का असे ना. आणखी एक प्रश्न, खास करून भाजपनं 5 वर्ष विरोधात असताना एक आदर्श घोटाळा आणि सिंचन घोटाळा खूप गाजला. तुमच्यावर आरोप केले, अजित पवारांना आरोप केले. काल बातमी आली की अजित पवारांना क्लीन चिट दिली. अजित पवार आता, आणि विशेष म्हणजे भाजप सरकारनी दिलेली, भाजप सरकारच्या काळामध्ये. तर आदर्शाचं पण तसंच होईल असं अपेक्षित आहे तुम्हाला? जे व्हायचं ते होईल, त्याची काय मला चिंता नाहीये. मी या विषयावर अनेक वेळा बोललोय आणि जो विषय न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावर अधिक बोललाय. पण मला वाटतं त्याचा काही विषय तसा राहिलेला यासाठी नाहीये, कारण त्यातले सगळेच विषय जवळपास परवाचं सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट जे आलेलं आहे ते पर्यावरणाच्या संदर्भातलं आले आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये रेग्युलराईज करण्यासंदर्भात ॲम्नेस्टी स्कीम खाली याचा विचार व्हावा वगैरे असा परवा लेटेस्ट विषय आलेला आहे. त्यामुळे त्यातला जो क्रक्स होता की त्याला एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स नाही आहे किंवा जे काही तक्रार, ते बरेचसे विषय त्यातले मार्गी लागल्यासारखे आहेत. त्याच्यामुळे त्यातला फारसा काही विषय आहे असं वाटत नाही. खास करून म्हणजे हे असे आरोप झाल्यानंतर म्हणजे आता पुन्हा निर्दोष झाले अजितदादा, आणि पण त्यावेळेला एवढा आरोप झाले की त्यांना राजीनामा देण्यापर्यंतची वेळ आली. तुमच्यावरही तशीच वेळ आली. खूप वाईट वाटतंय असं की जेव्हा काही असं होत नाही का, किंवा प्रत्यक्षदर्शी पुरावे नसतात, प्रत्यक्ष शिक्षा होत नाही किंवा तसं सिद्ध होत नाही, अशा वेळेला तुम्हाला बाहेर जाणं म्हणजे तुम्हाला 5 वर्ष सत्तेतून बाहेर जावं लागलं, तर वाईट वाटतं या सगळ्या प्रकरणाचं? मी मनुष्य आहे, मलाही सगळ्या भावना आहेत. मी जवळपास 9 वर्ष या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना माहिती आहे ह्या गोष्टी. चव्हाण साहेब, जे आता सोशल मीडियावर चाललेलं आहे, सामान्यांच्या प्रतिक्रिया येतात, त्याच्यात एक प्रतिक्रिया अशी पण येते की मतदान करताना तुम्ही पण मॅन्डेट शब्द वापरला, तर मतदान करताना मॅन्डेट जे दिलं होतं ते युतीला दिलं होतं आणि युतीला मिळून 145च्या वर आकडा जनतेने दिला होता. अशा वेळी अशा पद्धतीने सरकार स्थापन करणं ही थोडीशी जनतेची फसवणूक केल्यासारखं नाही वाटत का लोकप्रतिनिधींना? जनतेची फसवणूक कोण करतं? आम्ही तर करत नाहीये. शेवटी हा विषय निघाला त्यावेळेस की ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा वाद सेना आणि भाजपमध्ये ज्यावेळेस आधी टोकाला गेला त्यावेळेस हा दुसरा पर्याय हा समोर आला. आणि आमच्या दृष्टीने भाजप बाहेर ठेवणं किंवा भाजपला सत्तेपासून महाराष्ट्रात रोखणं ही आमचं प्राथम्य होतं. आम्ही सांगितलं होतं, आम्ही काही दावा करायला राज्यपालांकडे आम्ही गेलो नाही, आम्ही काही जागा मागण्यासाठी आम्ही तिथे गेलो नाही. ज्या दिवशी शिवसेना बाहेर पडली त्यांच्या या सगळ्या दोघांच्या अलायन्समधून, त्यानंतर तो प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस ज्यावेळेस विचारणा झाली त्यावेळेस मग ठीक आहे म्हणलं, मग आम्ही हरकत नाही,
भाजपला पर्याय असेल तर हरकत नाही. त्यामुळे आम्ही काही मॅन्डेटच्या आम्ही तर शेवटपर्यंत म्हटलं की आम्हाला मॅन्डेट विरोध बसण्याचाच आहे. आम्ही कुठे म्हणलो काय. जेव्हा मतमोजणी होत होती तेव्हा माझाच्याच कार्यक्रमामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी असं भाकीत केलं होतं की तुम्ही भाजप शिवसेनेचं सरकार येईल असं काही गृहीत धरू नका. तुम्हालाही असं त्या दिवशी त्यावेळेला वाटलं होतं की काहीतरी होऊ शकतं? नाही, मला वाटलं नव्हतं. म्हणजे त्यांचं मत वेगळं होऊ शकतं, मला काही असं होईल असं वाटलं नव्हतं. आणि आम्ही तर आम्ही विरोधात बसायचं हे गृहीत धरूनच जवळपास, कारण हे शेवटी ही अलायन्स मुळात घडेल की नाही याच्यानं आम्ही शासन होतो आणि या दृष्टीने विचार मी तर कधीच केला नव्हता. त्यामुळे हे जे काही घडलं, ह्या आमदारांच्या ज्यावेळेस बैठका झाल्या, आम्ही जयपूरला होतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये, आमदारांची मतं समजून घेतली, त्यावेळेस सर्वांचं मत होतं की हे काही 5 वर्ष बीजेपी ज्या पद्धतीने त्रास झाला, मागच्या 5 वर्षामध्ये खूप त्रास झाला, जिल्ह्यापर्यंत ज्या पद्धतीने वरून हस्तक्षेप व्हायचा, तिथे सर्व शासकीय यंत्रणा काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विरोधामध्ये त्रास देण्याचे डायरेक्ट हस्तक्षेप व्हायचे, सार्वजनिक कामं व्हायची नाहीत, खूप त्रास झाला. त्यामुळे लोक म्हणायचे साहेब हे 5 वर्ष विरोधात बसण्याला आमची हरकत नाही, सत्तेसाठी आम्ही आपापल्याला नाही, पण भाजपला रोखणं हा त्यातला महत्त्वाचा. त्यामुळे ते थांबवा, काही करायचं थांबवा. आणि म्हणून आम्हीच ठरलं बाहेर जर राहायचं तरी हरकत नाही. आमच्या आमदारांचं म्हणणं होतं सत्तेतच यावं असं काही गरजेचं, बाहेर राहू पण ह्यांना काढा बाहेर, अशी भावना होती सर्वांची. अशोक चव्हाण यांच्याबरोबरच्या या आईस्पेस गप्पा अशा सुरू राहणार आहेत एका छोट्याशा ब्रेक नंतर. हेडलाइंस ब्रॉट यू बाय सुहाना मसाले, मजा आ गया.